नमस्कार मंडळी, मी आज तुम्हाला एक ब्लॉग दाखवणार आहे. कारण की हा पारनेर तालुक्यातला आहे. कारण की इथं सिद्धोबाचं मंदिर आहे, म्हणजे महादेवाचं मंदिर आहे. आणि इतकं मस्त परिसर आहे ना हा, की तुम्ही जर बघितलं तर पूर्णपणे भारावून जाऊ शकतात. कारण की इतकं छान मंदिर आहे, इतकं मस्त, एकदम काणीकोपऱ्यामध्ये वसलेलं मंदिर आहे, इतकं मस्त आहे. तुम्ही जर गेलात तर खरंच तुमचं मन प्रसन्न होऊ पण शकतं. कारण की माझं झालेलं आहे. कारण की मी तिथं गेल्यानंतर माझ्या घरापासून फक्त 10 ते 15 किलोमीटरच्या अंतरामध्ये आहे. खरंच इतकं मस्त मंदिर आहे. मी मंदिरात गेले आणि तिथं बघता क्षणी इतकी गर्दी होती, इतकी गर्दी होती. मी म्हटलं माझा नंबर कसा लागेल आता. तरी पण माझ्याकडे पण बाळ होतं, पुढं पण बाळच होते सगळ्यांचे. पण तरी पण मला असं वाटत होतं की देवानी मला नाही का एकटीला थोडंफार नाही का असं एकदम दर्शन द्यावं. पण खरंच देवानी मला खूप मस्त पण दर्शन दिलं. कारण की ना सगळ्यांची लहान लहान बाळं होते. मला पण वाटत होतं की माझं पण लहान बाळ आहे, म्हणून मी पण असं वाटत होतं निवांत भेटावं. खरंच इतकं मनापासून मी माझ्या महादेवाला खरंच मग विनंती करते. खरंच त्यांनी मला एकदम मनापासून दर्शन मस्त दिलं. आणि त्याच्यानंतर माझी आई, माझे घरचे सगळी फॅमिली आलेली होती. माझा भाऊ वगैरे, माझी भाऊजाई, ही या काही माझ्या बहिणीची मुलगी आहे. कारण की खरंच खूप छान होतं. जर बघितलं मंदिर तर मन भारावून जाऊ शकतं. कारण की मला शंभू असल्यामुळं खरंच मला शंभूपणा होता तर मला खूप हसायला येत होते. आणि चला मी नेक्स्ट